तर मित्रांनो आपण आहे ना मच्छी मार्केट इथे आलेलो आहोत आणि बघू शकता इकडे दोन्ही साईडला ना म्हणजे इकडे या साईडला आणि इकडे एक या साईडला ना आपल्याला सुक्या मच्छीचा मार्केट पाहायला मिळतो। आपल्याला सर्व प्रकारचे ना सुक्या मच्छी पाहायला मिळतात। बघू शकता इकडे आज आपल्याला कर्दी पाहायला मिळते, हा इकडे जवळा पाहायला मिळतो, सुका जवळा आहे आणि तिकडे तो लालवाला जवळा आहे, बोंबील पाहायला मिळत आहेत, सोबतच वाकटी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच इकडे आतमध्ये बघाल ना मित्रांनो तर या साईडला आपल्याला बघू शकता बांगडा आहे, इकडे ही सुरमई आहे, सोडे पाहायला मिळतात। या साईडला इकडे ना मित्रांनो बघू शकता आपल्याला हलवा पाहायला मिळतोय सुकवलेला एकदम, आणि साईज सुद्धा बघाल ना त्याची खूप मोठी आहे। 450 रुपयाला आपला हलवा येणार आहे। पुढे ना आपण आहे ना मित्रांनो या भाईच्या इथे आलेलो आहोत आणि इकडे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ना सुक्या मच्छी पाहायला मिळतात। बघू शकता इकडे अख्खी सुरमई आहे ना आपल्याला 350 रुपयाला येणार आहे, बघू शकता किलोवरती। आणि सुरमईची साईज सुद्धा बघा खूप मोठ्या टाईपची आपल्या मीडियम मधले सुरमई आहे। तसे इकडे बघू शकता पापलेट आहेत, 300 रुपये किलोवरती पापलेट येणार आहेत आणि पापलेटची साईज आहे ना मीडियम मध्ये आपल्याला पाहायला मिळते। बघू शकता पुढे इकडे बघू शकता बांगडा आपल्याला पाहायला मिळतोय, 180 ला आहेत ना 12 पीस येणार आहेत आणि या साईडला इकडे बघताय 150 ला 12 पीस आहेत ते मिळतात। इकडे मोठ्या साईज मध्ये डोमे आहेत आणि तिकडे समोर बघताय ना एकदम मीडियम साईज मधले डोमे सुद्धा पाहायला मिळतात, ते सुद्धा आपल्याला 300 आणि 350 रुपये किलोच्या रेटने इकडे पाहायला मिळतात डोमे। तसे या साईडला इकडे बघताय हा शिंगाडा आहे, म्हणजे आपण मागाशी सुद्धा ही बघितले होते, बघू शकता प्रॉपर सुकवलेलं आपल्याकडे शिंगाडे पाहायला मिळतात। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो पूर्ण आज आहे ना आपण आलो शिवडीला आलो आहे आणि शिवडीला येण्याचं कारण म्हणजे आहे ना शिवडीला ना सर्वात मोठा असा ना सुक्या मच्छीचा मार्केट आहे, म्हणजे आपल्याला ना इकडे होलसेल रिटेल दरामध्ये आहेत ना सर्व प्रकारच्या मच्छी वगैरे पाहायला मिळतात। मागच्या वेळी सुद्धा आपण आलो होतो आणि त्या व्हिडिओला ना आपल्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला होता, म्हणूनच आहे ना आज पुन्हा एकदा आपण आलेलो शिवडीला। आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे इकडेच ना आपण इकडची ज्या मच्छी वगैरे विकून घेऊन नाही ना आपण आपल्या एरियामध्ये सुद्धा विकू शकतो, म्हणजे काय ना छोटे छोटे जे व्यावसायिक असतात ना ते सुद्धा इकडून मच्छी विकून घेऊन आहेत ना त्यांच्या एरियामध्ये विकायला घेऊन जात असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना सुक्या मच्छीचा रेट कोणता आहे आणि कोणकोणत्या प्रकारच्या आपल्या इकडेच ना सुक्या मच्छी पाहायला मिळणार आहेत ते बघणार आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो आपण आहे ना शिवडी रेल्वे स्टेशनच्या इकडे बाहेर आलेलो आहोत। बघू शकता समोर असं शिवडीचा रेल्वे स्टेशन आहे आणि इकडून ना आपल्याला सरळ जायचं आहे आणि इकडे समोरच आहे ना रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलात ना की आपल्याला इकडे हा सुक्या मच्छीचा मार्केट पाहायला मिळतो। तर चला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण आहे ना मच्छी मार्केट इथे आलेलो आहोत आणि बघू शकता इकडे दोन्ही साईडला ना म्हणजे इकडे या साईडला आणि इकडे एक या साईडला ना आपल्याला सुक्या मच्छीचा मार्केट पाहायला मिळतो। आणि या मच्छी मार्केटचा टायमिंग आहे ना सकाळी मित्रांनो 5 वाजल्यापासून ते आहे ना 10-10:30 वाजेपर्यंत सकाळचा असतो, म्हणजे सकाळचे आहेत ना हे जे रस्त्यावरती विक्रेते आहेत ना ते बसलेले असतात आणि जे स्टॉलवाले आहेत ना जे रेग्युलरवाले ते आपल्याला संध्याकाळपर्यंत असतात इकडे। तर चला आपण आता या ना एका स्टॉलवर जाऊया आणि तिकडचा मच्छीचा रेट वगैरे पाहायला घेऊया। तर सुरुवातीला तर ना आपण मित्रांनो हा रहीमतुल्ला ड्रायफिशचा ना होलसेल आणि रिटेलवाला शॉप आहे, तर याच्या इथे आलेलो आहोत आपण आणि इकडे बघू शकता आपल्याला सर्व प्रकारचे ना सुक्या मच्छी पाहायला मिळतात। बघू शकता इकडे आज आपल्याला कर्दी पाहायला मिळते, हा इकडे जवळा पाहायला मिळतो, सुका जवळा आहे आणि तिकडे तो लालवाला जवळा आहे, बोंबील पाहायला मिळत आहेत, सोबतच वाकटी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच इकडे आतमध्ये बघाल ना मित्रांनो तर या साईडला आपल्याला बघू शकता बांगडा आहे, इकडे ही सुरमई आहे, सोडे पाहायला मिळत आहेत। तसेच इकडे बघू शकता छोटे आहेत ना हे जे छोटे मासे आहेत ते सुद्धा आपल्याला ड्राय केलेले पाहायला मिळतात, म्हणजे सुकवलेले आहेत। आणि आता ना आपण या सर्वांचे ना रेट पाहायला सुरुवात बघू शकता मित्रांनो आहेत ना या शॉपच्या इथे काम करतात, मकसूद भाईचं नाव आहे। तर आपण आहे ना आता त्यांच्याकडून आहे ना सर्व मच्छीचा ना रेट विचारून घेणार आहोत। भाई कशी आहे जावळा? 300 रुपये किलो भाई, 300 रुपये किलोमध्ये आपल्याला येणार आहे। बघू शकता कर्दीची साईज सुद्धा बघू शकता खूप अशी मीडियम साईजमध्ये आपल्याला ही कर्दी पाहायला मिळते। सोबतच इकडे आहे ना सुका जवळाचा काय रेट आहे? सुका जवला का 200 रुपये किलो है, ही 200 रुपये किलो येणार आहे सुका जवळा। आणि ती लालवाला जवळा? लालवाला भाई 150 रुपये आणि लालवाला जवळा बघता ना मित्रांनो आपल्याला 150 रुपयाला किलो येणार आहे। इकडे बघता ना मित्रांनो बोंबील आहेत, 450 रुपये रेट आहे, म्हणजे आपण इकडे ना घेऊ तसे पाहायला मिळतात म्हणजे आपल्या रेटवरती बोंबील। आणि बघू शकता बोंबीलचा आहे ना पूर्ण साईड इकडे आपल्याला डोंगरच पाहायला मिळतो, लावून पूर्ण सेट केलेला आहे। आणि इकडे आपण बघू शकता पॅकेटमध्ये सुद्धा आपल्याला ना मच्छी पाहायला मिळते। इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला ना पॅकेटमध्ये बोंबील आहेत, 450 रुपये पॅकेट येणार आहे। आणि आहेत ना बोंबील बघाल ना एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत, म्हणजे बघू शकता प्रॉपर आहेत ना सुकवलेले आपल्याला पाहायला मिळतात। तसे इकडे छोट्या साईजमध्ये बघताय ना ते 320 रुपयाला हा पॅकेट येणार आहे। तसे इकडे वाकटीचे सुद्धा बघू शकता 300 रुपयाला आपल्या वाकटीचं पूर्ण पॅकेट आहे। जवळपास आपण आपल्या ह्याच्यात आहे ना 15 ते 20 वाकटी येणार आहेत आणि त्यांची सुद्धा क्वालिटी बघाल ना खूप छान आपल्याला पाहायला मिळते। या साईडला इकडे समोर बघू शकता आपल्याला टोपलीमध्ये आहेत ना बांगडे पाहायला मिळतात, 100ला आहेत ना आपल्याला 3 येणार आहेत।
आणि तुम्ही इकडे आलात तर आपल्याला म्हणजे 4 वगैरे 4-5 लावून देतात एक्स्ट्रा सुद्धा. इकडे ही बघतोय सुरमई आहे, सुकवलेली सुरमई आहे बघू शकता. मीठ लावून मस्तपैकी अशी ना सुकवलेली आहे. सुरमईचा रेट आहे ना मित्रांनो आपल्याला 250 रुपयाला किलोवरती येणार आहे. आणि पीससुद्धा बघू शकता, खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठे आपल्याला पीस इकडे पाहायला मिळतात. त्याची इकडे सोडे बघताय. सोडे म्हणजे ना मित्रांनो आपल्याला मोठ्या साईजची जी कोलंबी येते ना तिला आहे ना पुन्हामध्ये सुकवून अशी चांगले खारवली जाते, ते वाले सोडे आहेत. इकडे 1000 रुपयाला सोडे आहेत मोठ्या साईजचे. आणि छोट्या साईजमध्ये सुद्धा बघू शकता आपल्याला 500 रुपये किलोवरती छोट्या साईजचे सोडे येणार आहेत बघू शकता. तसेच इकडे ही टिंगली आहे, म्हणजे मगाशी आपण म्हटलं होतं छोटे छोटे मासे येतात ना ते सुकवले जातात. आणि यांचा ना आपल्याला 300 ते 350 रुपये किलोवरती हे सुद्धा येणार आहेत आपण. तसेच या साईडला टोपलीमध्ये सुद्धा बघू शकता आपण. इकडे बघू शकता मांदेली आपल्याला टोपलीमध्ये पाहायला मिळते, 150 रुपये किलोला येणार आहे ती सुद्धा. पुढे आपण आहे ना मित्रांनो बिस्मिल्ला हॉटेलच्या बाजूलाच आहे ना हा एक शॉप आहे. इथे सुद्धा ना आपल्याला सुकी मच्छी पाहायला मिळत आहेत. तर चला इकडचा आपण आता रेट विचारून घेऊया. बघू शकता इकडे आपल्याला कर्दी पाहायला मिळते आहे, जवळा आहे. इकडे या साईडला बघू शकता बोंबील पाहायला मिळतात. खाली इकडे आपल्याला वाकटी पाहायला मिळते आहे. तसे इकडे बघू शकता छोटेवाले बोंबीलसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इकडे ना आपल्याला पॅकेटमध्ये सुद्धा बघू शकता, आपल्याला पॅकेटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. आणि आतमध्ये सुद्धा बघू शकता वर्कर्सची ना पॅकिंग चालू आहे. तर आता ना आपण इकडचा रेट विचारायला सुरुवात करूया. तर समोर बघू शकता मित्रांनो आपल्याला कर्दी पाहायला मिळते आहे. आणि एकदम लाल लाल आपल्याला ही कर्दी पाहायला मिळते, 450 रुपये किलोवरती आहे. आणि इकडे ही बघू शकता सुकट आहे. सुकटमध्ये ना आपल्याला दोन क्वालिटीमध्ये पाहायला मिळतं, एक लाल आहे आणि एक सफेद सुकट आहे. समोरची आहे ना मित्रांनो ती आपल्याला 300 रुपये किलोवरती येणार आहे. आणि या साईडला ही बघू शकता ही आपल्याला ना 350 रुपयाला येणार, 320 रुपयाला आहे. तसेच इकडे बघू शकता बोंबीलसुद्धा आहेत. बोंबीलला काय रेट आहे? 480 रुपयाला आपल्याला किलोवरती येणार आहेत. तसे इकडे बघू शकता या साईडला पॅकेटमध्ये सुद्धा आपल्याला ना सोडे पाहायला मिळतात. सोडे का काय रेट आहे? 300 रुपयाला ते पॅकेटमध्ये अर्धा किलो आहेत. सोबत इकडे ही सुरमई आहे बघू शकता. सुरमईचा काय रेट आहे? 400 रुपयाला सुरमई येणार आहे बघू शकता. आणि सुरमईचे पीससुद्धा बघाल ना एकदम असे आपल्याला ड्राय केलेले पाहायला मिळतात, म्हणजे प्रॉपर सुकवलेले आहेत बघू शकता, मीठ वगैरे लावून त्यांना चांगलं. तसेच इकडे समोरही बघताना मित्रांनो वाकटी आहे, सुकवलेली आहेत बघू शकता एकदम. 430 रुपयाला आपल्या या एका बंचमध्ये सगळे पाहायला मिळतात. एवढ्या सगळ्या आपल्याला 430मध्ये येणार आहेत. तसे इकडे बघू शकता छोट्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला ना याचा काय रेट आहे? या छोट्या साईजमधला आपल्याला बोंबील पाहायला मिळतात, 300 रुपयेवरती येणार आहे तो. तर आता ना आपण अजून एक आहेत ना शॉपवाल्याकडे आलेलो आहे. इकडे बघू शकता फरहान ड्राय फिश आहे ना, होलसेल आणि रिटेलमध्ये ना यांच्याकडे सुद्धा आपल्याला आहेत ना सुकी मच्छी पाहायला मिळते बघू शकता. तर आता ना आपण यांच्याकडचा रेट किती आहे ना ते बघायला सुरुवात करूया. तर सुरुवातीला ना आपण इकडे छोटेवाले बोंबील बघतोय, 450 रुपये किलो येणार आहेत बघू शकता, छोट्या साईजचे आहेत. इकडे या जवळा बघताय तो आपल्याला 350 रुपये किलोवरती आहे जवळा. तशी इकडे कर्दीसुद्धा बघता ना मित्रांनो 2 साईजमध्ये आपल्याला 2 कलरमध्ये पाहायला मिळतात व्हरायटीमध्ये बघू शकता. ही थोडी व्हाईट आहे आणि आपल्याला लालसरमध्ये पाहायला मिळते. 400-450 रुपये असा त्यांचा रेट किलोवरचा रेट आहे. तसेच इकडे बघू शकता ना आपल्याला मोठ्या साईजमध्ये आहेत ना बोंबील पाहायला मिळतात, 700 रुपये किलोवरती आहे. आणि तुम्हाला ना बोंबील दाखवते आता साईज बघू शकता. साईज बोंबीलची एकदम जाड आपल्याला बोंबील पाहायला मिळते आणि प्रॉपर आहेत ना सुकवलेले बोंबील आहेत बघू शकता. तसेच इकडे ना ही कर्दी बघताय ना 320 रुपये, थोडे ना स्वस्तामधली ती आपल्याला जवळा पाहायला मिळतोय. तसेच या साईडला इकडे बघू शकता बोंबीलचा ना ढीग आपल्याला पाहायला मिळतोय, तो 480 रुपये किलोवरती येणार आहे. मीडियम साईज आहे त्याची सुद्धा. तर समोर आहे ना इकडे मित्रांनो बघू शकता यात ना आपले गावरान बोंबील आहेत, 400 रुपये किलोवरती आहेत. आणि इकडे ना आपल्याला वेगळ्या प्रकारचे बोंबील पाहायला मिळालेत. हे बघू शकता 450ला आहेत. हे आहेत ना काठियावाडी म्हणजेच ना गुजरातवरून आलेला माल आहे बघू शकता. आणि दोघांमध्ये ना डिफरन्स आपल्याला खूप पाहायला मिळतो फरक. हे थोडे ना आपल्याला लालसर पाहायला मिळतात. या साईडला इकडे ना मित्रांनो बघू शकता आपल्याला हलवा पाहायला मिळतो सुकवलेला एकदम. आणि साईजसुद्धा बघाल ना त्याची खूप मोठी आहे. 450 रुपयाला आपला हलवा येणार आहे बघू शकता. प्रॉपर असं ना मधून त्याला चिरून आहे ना म्हणजे बघू शकता पूर्ण असा मीठ वगैरे टाकून आपला खारवलेला हलवा पाहायला मिळतोय. तसेच पुढे बघू शकता आपण शिंगाडे आहे तिकडे, 300 रुपयाला आपल्याला शिंगाडा इकडे आहे बघू शकता. आणि ते सुद्धा एकदम आहे ना प्रॉपर असे आपल्याला खारवून आपल्याला पाहायला मिळतात खारवलेले.
पुढे इकडे ना बघू शकता मित्रांनो आपल्याला आहेत ना हे मोदका पाहायला मिळत आहेत 350 रुपये किलोवरती येणार आहेत. बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा आपल्या इकडे मोदका पाहायला मिळते सुकवलेले. तर आता मित्रांनो आपण आहे ना जे रस्त्यावरती जे विक्रेते आहेत ना त्यांच्या इकडे रेट पाहायला आलेले आहेत. म्हणजे इकडे आहेत ना त्यांच्याकडे आपल्याला बोंबील पाहायला मिळतो आहे. तिकडे समोर आहे ना मांदेली आहे. तर आता त्याचा रेट कसा आहे ना ते आता बघूया आपण. इकडे सुरुवातीला आहे ना आपल्याला छोट्या साईजमधले बोंबील आहेत आणि सर्व आहेत ना गावठी आपल्याला बोंबील पाहायला मिळतात 300 रुपये किलोवरती येणार आहे ते. इकडे पुढे आहेत ना हे 350 रुपये किलोवरचे बोंबील आहेत हे 400 रुपये किलोवरचे आहेत. आणि समोर इकडे पुढे बघता ना हे 500 रुपये किलोवरती आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण ना मागाशी बघितलं ना शॉपमध्ये तसे इकडे बघू शकता दोन टाईपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे थोडे आहेत ना लालसर पाहायला मिळतात आणि बघू शकता पूर्ण आपल्याला सफेदमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तसे इकडे पुढे ना ही मांदेली आहे 100 रुपये किलोवरती येणार आहे. आणि मांदेलीची जी साईजसुद्धा बघू शकता आपल्याला मीडियममध्ये येणार आहे 100 रुपये किलोवरती आहे. तसे इकडे सुद्धा बघू शकता बोंबील साईज आहे. पुढे इकडे बघताय ना 530 रुपयाला येणार आहेत बोंबील. आणि हे सर्व आपण यांना बघितलेत ना किलोवरचा रेट आपल्याला सांगितलेला. पुढे इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला कर्दी पाहायला मिळते 320 रुपये किलोवरती येणार आहे. आणि इकडे आहे ना ती 350 रुपये किलोवरती आहे हा कर्दी. आणि कर्दीसुद्धा कलरसुद्धा बघू शकता एकदम. पुढे तिकडे ना आपल्याला बोंबील पाहायला मिळते 300 रुपये किलोवरती बोंबील आहेत. तर पुढे ना आपण आहे ना मित्रांनो या भाईच्या इथे आलेलो आहोत. आणि इकडे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना सुक्या मच्छी पाहायला मिळतात. बघू शकता इकडे अख्खी सुरमई आहे ना आपल्याला 350 रुपयाला येणार आहे. बघू शकता किलोवरती. आणि सुरमईची साईजसुद्धा बघा खूप मोठ्या टाईपची आपल्या मीडियममधले सुरमई आहेत. तसे इकडे बघू शकता पापलेट आहेत 300 रुपये किलोवरती पापलेट येणार आहेत. आणि पापलेटची साईज आहे ना मीडियममध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता पुढे तिकडे ती सुरमई कटिंग केलेली आहे 300 रुपये किलोवरती तिचे पीस करणार आहेत. तसेच तिकडे वरती ना सोडे बघता ना 800 रुपये. आणि हा इकडे बघता ना 1500 रुपये किलोच्या रेटने इकडे सोडे पाहायला मिळतात. पुढे इकडे बघू शकता बांगडा आपल्याला पाहायला मिळतोय 180ला आहेत ना 12 पीस येणार आहेत. आणि या साईडला इकडे बघताय 150ला 12 पीस आहेत ते. आणि बघू शकता प्रॉपर यांना मीठ वगैरे टाकून ठेवलेले त्याच्यामध्ये. तसे इकडे बघता ना हे डोमे आपल्याला पाहायला मिळतात. इकडे मोठ्या साईजमध्ये डोमे आहेत. आणि तिकडे समोर बघता ना एकदम मीडियम साईजमधले डोमेसुद्धा पाहायला मिळतात. ते सुद्धा आपल्याला 300 आणि 350 रुपये किलोच्या रेटने इकडे पाहायला मिळतात डोमे. तसे या साईडला इकडे बघता हा शिंगाड आहे. म्हणजे आपण मागाशी सुद्धा ही बघितले होते. बघू शकता प्रॉपर सुकवलेलं आपल्या इकडे शिंगाडे पाहायला मिळतात मीठ वगैरे लावून 350 रुपये किलोवरती आहे इथे. तर आता ना मित्रांनो आपण आहे जी समोरची जी साईड आहे ना दोन्ही साईडला आपल्याला मच्छीवाले बसलेले पाहायला मिळतात. तर त्या इकडचं पाहून झालेलं आहेत. आणि आता इथे ना थोडं इथे ना या साईडला सुद्धा असतात. तर आता आपण इकडे आतमध्ये जाऊया आणि इकडे कोणकोणती आपल्याला अजून मच्छी पाहायला मिळते ना ते बघणार आहोत आणि रेटसुद्धा आपण विचारणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला दोन्ही साईडला आहेत ना असे मच्छीवाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे इकडे बघताना मित्रांनो आपल्याला वाकटी पाहायला मिळते 350 रुपये किलोच्या रेटने इकडे पाहायला मिळते. तसेच इकडे खाली आहेत ना सुरमईचे कट केलेले पीस आहेत 300 रुपये किलोवरती आहेत. आणि इकडे अख्खी सुरमई बघताय बघू शकता मीठ लावलेली आहे पूर्ण 350 रुपये आपल्याला किलोच्या भावाने मिळणार सुरमई. तसेच इकडे बघताय ना बांगडे आपल्याला पाहायला मिळतात मीठ लावून ठेवलेले आहेत 200 रुपयाला आपल्याला डझन येणार आहेत. म्हणजे 12 पीस आहेत ना आपल्याला 200 रुपयाला बांगडे येणार आहेत. तसेच इकडे या साईडला इकडे डोम्या बघताय मीडियम साईजमध्ये आपल्याला डोम्या आहेत ना 200 रुपये किलोच्या रेटने येणार आहेत. तसेच इकडे हा सुका जवला सुद्धा बघू शकता आपण. त्याचा काय रेट आहे 300 रुपये किलोने येणार आहे सुका जवला बघू शकता. तर आता ना मित्रांनो आपण थोड्या ना आतमध्ये आलेलो होतो. म्हणजे या साईडला सुद्धा आहेत ना शॉपवाले आहेत त्यांच्या इथे आलेलो होतो. आणि इकडे सुद्धा बघू शकता खूप व्हरायटीमध्ये आहे ना आपल्याला मच्छी पाहायला मिळते. या साईडला आहे ना आपल्याला इकडे आहेत ना सुक्या मच्छी जे बघता ना आता ते आपण रेट सांगतोय. बघू शकता सुरुवातीला तिकडे आपल्याला ही वाकटी पाहायला मिळते 350 रुपये इथे सुद्धा किलोवरती मिळणार आहे. तसे इकडे ना आपल्याला ही मोदकं पाहायला मिळत आहेत 300 रुपये किलोचा रेट सांगतोय. आणि मोदकं बघू शकता एकदम सुकवलेले प्रॉपर पाहायला मिळतात. तसेच इकडे ही मांदेली येते 120 रुपये किलोवरती सांगतात. आणि आपल्याला इकडे बार्गेनिंग करून आहे ना आपल्याला 100 रुपयेपर्यंत मिळू शकते. तसे या साईडला इकडे पुढे बघता ना बोंबील आहेत खारेवाले छोट्या साईजचे 300 रुपये किलोवरती याचा सुद्धा रेट आहे. तर पुढे ना आता आपण आहे ना बीबी फिश कंपनी आहे ना त्यांच्या इथे आलेलो आहोत. आणि इथे ना आपल्याला बघू शकता आपण सोडे आहेत कर्दी आहे करंदी आहे ना बघू शकता. आपल्याला पॅकेटमध्ये सोडे पाहायला मिळतात पॅकिंग केलेले आहेत सुकवलेले आहेत 250 रुपयाला आपल्याला पॅकेट आहे. तसे इकडे बोंबील बघताना 450 रुपये किलोच्या रेटने येणार आहेत.
आणि बोंबीलची साईजसुद्धा बघायला एकदम मीडियममध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रॉपर सुकवलेले बोंबील आहेत बघू शकता. तसेच या साईडला इकडे ही कर्दी पाहायला मिळते 300 रुपये किलोनी ही कर्दी आहे आणि बघू शकता लालसर आपल्याला ही कर्दी पाहायला मिळते. तसं इकडे बघू शकता आपण मित्रांनो सफेद जवळा पाहायला मिळतोय 280 रुपये किलोने याचा रेट आहे. पुढे इकडे बघू शकता 350 रुपयाला आपल्याला ही सुरमई पाहायला मिळते. पुढे इकडे बघता ना वाकटी आहे 230 रुपये किलोवरती येणार आहे. मोदका का काय 200 रुपये किलोवरती मोदका येणार आहेत. तसेच या साईडला इकडे ही ढोमा आहे. ढोमाचा काय रेट आहे 200 रुपये किलोवरती येणार आहे. तसेच या साईडला इकडे बोंबील आहेत. बोंबीलचा काय रेट आहे 350 रुपये किलोवरती बोंबील येणार आहेत. आणि इकडे वरती बघू शकता आपल्या इकडे जवळा पाहायला मिळतोय. तसेच इकडे बघू शकता कर्दी पाहायला मिळते आणि इकडे बघू शकता पूर्ण बंडलमध्ये आपल्याला आहेत ना बोंबील पाहायला मिळतोय. आणि या बोंबीलचा काय रेट आहे 400 रुपये किलोवरती येणारे बोंबील आहेत. आणि बघू शकता पूर्णाचे आहेत ना गट्टेच्या गट्टे आपल्या इकडे बांधून ठेवलेले पाहायला मिळते. तर आता ना मित्रांनो आपण मार्केट पूर्ण बघून झालेलो आहोत आणि आता आपण आपल्यासाठी खरेदी करतो. इकडे बघू शकता इथे ना आपण पाव किलो लाल जवळा सांगितलेला आहे. तसंच समोर ती आपण टेंगली बघितली होती ना ती सुद्धा पाव किलो सांगितलेली आहे. तर आपण आहे ना मित्रांनो टेंगली घेतली आहे पाव किलो, कर्दी घेतली आहे, तसेच लालवाला जवळ आहे ना तो पाव किलो घेतला आहे. आणि इकडे या साईडला बघू शकता मीडियम साईजचे आहेत ना आपल्याला बोंबील पाहायला मिळतात. तर हे सुद्धा बोंबील आहेत ना आपण पाव किलो घेतो आहे. आता आहे ना मित्रांनो आपण शिवडी येथे आलो होतो. सुकी मच्छी मार्केट आहे इथे. तर मुंबईतील ना सगळ्यात फेमस असा सुकी मच्छी मार्केट आहे. इथे आपण आलो होतो सकाळी. आपण आहे ना 8 वाजता आलो होतो आणि त्यांना आपल्याला सर्व प्रकारच्या ना सुकी मच्छी पाहायला मिळते. बांगडा, सुरमई किंवा जे आपले ढोमा असेल, बोंबील, कर्दी अशा सर्व प्रकारच्या मच्छ्यांना आपल्या इकडे पाहायला मिळते. होलसेल आणि रिटेल दोन्ही दरामध्ये आपल्याला ही मच्छी पाहायला मिळते. आणि आपण आहे ना सगळं मार्केट पूर्ण पाहून झालेलं आणि घरीसुद्धा आपल्याला जे बोंबील पाहिजे होते ते सुद्धा आपण घेतले आहेत. आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तसेच आवडला असेल ना तर एक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.